पुणे शहर आणि उपनगरामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा फटका पुणेकरांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता स्टेशन रोड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी वाहतूक जी आहे ती मंदावलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते रस्त्यांवरती जमा झालेलं आहे आणि याचा फटका सकाळी कामावरती जाणाऱ्या लोकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावरती पाणी रस्त्यावरती जमा झालेलं आहे आणि हे पाणी जाण्यासाठी कुठलाही ड्रेनेज या ठिकाणी उपलब्ध नाहीये, त्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे। अनेक गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पुणे महानगरपालिकेची हिंजवडी ते पुणे स्टेशन असणारी बस आहे ही बंद पडलेली आहे आणि जे प्रवासी आहेत ते सध्या आपल्याला रस्त्यावरती पावसांमध्ये थांबलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहू शकतो की अजूनही वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसतीये। पाणी अनेक ठिकाणी भरलेलं आहे। काही प्रवासी जे आहेत त्यांना इतर ठिकाणी जायचंय, जे कामगार आहेत त्यांना कामावरती जायचंय, मात्र पावसामध्ये महानगरपालिकेची बस बंद पडल्याने या ठिकाणी असणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसतोय। पाऊस सुरू आहे, पाणी अनेक ठिकाणी भरलंय, बस बंद पडली आहे, त्रास होतोय का? बस स्टॉप नाही इथं? हो, त्रास होतोय। कुठे जायचंय तुम्हाला? आम्हाला औंधला जायचंय। पण आता बस बंद पडली, पाऊस सुरू आहे वरून, त्रास सहन करायला लागतोय का? सगळ्यांनाच। किती वेळ पावसात उभा आहे तुम्ही? 10 मिनिट झाले। किती वेळ झाला? कालवड 5 मिनिट झालं दादा, आत्ताच बंद पडले जस्ट। पाऊस सुरू आहे, पाऊस सुरू आहे, पावसात लय अवघड केले। बस बंद पडली। हिंजवडीला जायचं बस बंद पडली। पण आता पावसात थांबले ना तुम्ही? 20 मिनिट झाला बस बंद पडलेली, बसच चालू आहे नाही पुढं आपण जर बघितलं तर वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये। प्रवाशांनाही याचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की पुणे शहरात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती जी आहे ती सध्या दिसतीये। कॅमेरामन किरण कादेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।